मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्ष शिगेला गेलाय की काय अशी चर्चा आहे। कारण मुख्यमंत्र्यांकडून अजित पवार गटासंदर्भात दोनदा जाहीर नाराजी आहे। महायुतीतला विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। महायुतीत आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार अशी आता जोरदार चर्चा रंगतीये। अजित पवार गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री नाराज आहेत। मुख्यमंत्र्यांनी तशी जाहीरपणे आपली नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत। महायुतीत आपण एकत्र काम करायला हवं असं देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकी अंतर्गत म्हणत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। याच विषयी अधिक आपण जाणून घेणार आहोतच। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामधील संघर्ष हा शिगेला गेलाय की काय अशी आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। कारण या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती जे आंदोलन करण्यात आलेलं होतं सत्ताधारी पक्षाकडून मंत्रालयाच्या गेट बाहेर, याचा आता संदर्भ दिला जातोय की सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नव्हे असं मुख्यमंत्री म्हणतायत। निश्चितच, कारण ज्या प्रकारे मराठा आंदोलकांना आवाहन मुख्यमंत्री करत होते की कुठल्याही प्रकारची हिंसा करू नका किंवा रस्त्यावरती उतरून आंदोलन करू नका, मराठा आरक्षणासाठी सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे, अशा वेळी जरांगे पाटीलांचं उपोषण टोकाला पोचलेलं असताना ते उपोषण मागे घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असताना माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवतीये। याविषयी बोलण्याकरता अजित पवार गटाचे सूरज चव्हाण जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? असं म्हटलं जात आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष टिपेला गेलेला आहे, किंबहुना मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे। सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत। याच्यामध्ये काही तथ्य नाहीये। मुख्यमंत्री साहेबांनी अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं नाहीये, पण सत्तेत असताना आपली जबाबदारी ही आरक्षण देण्याची आहे आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतोय, ही भूमिका महायुतीच्या सर्व नेत्यांची राहिलेली आहे। त्यामुळं ही काही बातम्या आहेत त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। महायुती म्हणून आमची सर्वांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी आरक्षण देणे। सरकारमध्ये जरी असलो तरी लोकांच्या प्रश्नावर लोकांसोबत नेहमी सोबत राहण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे। आपली जी भूमिका आहे ती योग्यरित्या आम्ही पार पाडत असतो आणि आज सरकारमध्ये आहोत तर आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह करून भविष्य काळात ते आरक्षण दिलं जाईल। चव्हाण साहेब, पण एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात जी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात होती ते मनोज जरांगे पाटील सातत्यानं म्हणत होते की जर आरक्षण कोण देणार असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे असं जरांगे पाटील यांच्याकडून सुद्धा वारंवार म्हटलं जात होतं। अशी सगळी परिस्थिती असताना तुम्ही सत्तेत असताना तुमच्या आमदारांचा मात्र या सगळ्यावर काही विश्वास नाही का? आंदोलन करण्याची का वेळ आली अशी सुद्धा आता चर्चा होतीये। किंबहुना हा सवाल उपस्थित केला जातोय, एकीकडे सत्तेत आहात पण आंदोलनं केली जात आहेत। राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयाकडे सर्वच लोकांच्या अपेक्षा आहेत की त्यांनी हा निर्णय घ्यावा आणि सरकारी त्याबद्दल पॉझिटिव्ह आहेच, परंतु सत्तेत असल्यावरती सुद्धा लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला पाहिजे। कारण आपलं उत्तरदायित्व ही जनतेच्या प्रश्नासोबत आहे आणि ते जर प्रश्न उद्भवले असतील तसे प्रश्न तर त्या प्रश्नासाठी आवाज उठवणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। सत्तेत असून आवाज उठवला म्हणजे विरोधात असं नाहीये, तर आपण आणखी आवाज मजबूत केला, कारण तो प्रश्न सोडवण्याचा आहे, त्या प्रश्नाला न्याय द्यायचा यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आणि मला माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच आहे आणि त्या बाबतीत सरकार पॉझिटिव्ह देणार। आंदोलन केलं म्हणून नाराजी ही जी काही बातम्या बाहेर येतात त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। निश्चित। चव्हाण साहेब, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। याविषयी बोलण्याकरता विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, अजित पवार गटासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। सत्तेत असताना एकत्रित काम करणं गरजेचं आहे, आंदोलनं करणं योग्य नाही, हे वागणं बरं नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत।
नाही, मुख्यमंत्र्यांना स्वतःची खुर्ची सांभाळायची आहे आणि त्यांनी म्हणजे आपण बघितलं की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बंड केलं आणि 50 खोके घेऊन ते तिकडे गेले, तेव्हा त्यांचं उद्दिष्ट एकच होतं की आता आपण आणि फडणवीस. परंतु भाजपच्या हे लक्षात आलं की नुसतं एकनाथ शिंदेच आपल्याकडे असून आपली सत्ता येणं अशक्य आहे आणि म्हणून अजित पवार गटाला इकडे घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यात ते यशस्वी झाले आणि झाल्यानंतर आता एक वातावरण असं झालेलं आहे की मराठा आरक्षणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण बदललेलं आहे आणि सगळे आमदार खासदार जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते खूप घाबरलेले आहेत की आता आपण त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे आता आपण निवडून यायचं असेल तर आपल्याला मराठा आरक्षणाला सपोर्ट केलं पाहिजे. निश्चित. त्या बाकी दुसरी कुठलीच भूमिका त्यांच्या सध्या डोळ्यापुढे नाहीये आणि म्हणून ते आंदोलन करतायत की आपण मराठा आरक्षणाला सपोर्ट करतोय. आणि इकडे फडणवीसांची पंचायत झाली आहे, त्यांना उघड उघड विरोध झाल्यामुळे ते मैदानात येऊ शकत नाहीत. अजितदादांची तब्येत बरी नसल्यामुळे ते स्वतः आले नाहीत अगदी. आणि एकनाथ शिंदे एकटे पडले आणि सगळं काही त्यांना सोसायला लागलं. परंतु आता त्यांच्या एक लक्षात आलंय की आपण सपोर्ट देत असताना सुद्धा अगदी संपूर्ण अगदी ताई, मुद्दा लक्षात महाराष्ट्र येतोय. निश्चित. अजितदादांचा गट निश्चित. सक्रिय आहे आणि त्यांच्या निश्चित. अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून ते करतायत. निश्चित. ताई धन्यवाद दिलेल्या या माहितीकरता, दिलेल्या प्रतिक्रियेकरता. थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, माफ करा, या सगळ्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया येत होत्या, त्यामुळे तुम्हाला मध्येच थांबवावं लागलं. तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करू शकता की या सगळ्या संदर्भात आता वारंवार आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या संदर्भात याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे की एकीकडे आपण सत्तेत आहोत, आपण एकत्रित काम करणं गरजेचं आहे, आंदोलनं करणं योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, अशी माहिती समोर येते. पण अर्थातच या सगळ्या संदर्भात अजित पवार गटाकडून मात्र या वृत्ताचं खंडन करण्यात येत आहे. निश्चितच या नाराजीबद्दल कुठलाही आमदार किंवा पदाधिकारी मान्य करणार नाही, कारण अशा प्रकारची कानउघडणी केलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं स्ट्रेट फॉरवर्ड होतं की आपण महायुती म्हणून सत्तेत आहोत आणि आमदार म्हणजे सरकारचे प्रतिनिधी असतात. तुम्ही लोकांना जाऊन आपण मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या कामांची माहिती द्यायला हवी. या उलट तुम्हीच जर आंदोलन केलं तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, आपल्या विरोधातील नकारात्मक भावना अधिक वाढीस लागू शकते. त्यामुळे यापुढे सत्तेत असल्यामुळे सत्तेतील आमदारांनी तरी किमान आंदोलन करू नये, आपली भूमिका मांडताना काळजी घ्यावी, वरिष्ठांचा सल्ला घ्यावा आणि यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि एकूणच यापुढे आता मैदानात उतरताना 2 महिन्यानंतर पुन्हा आरक्षणाचा प्रश्न पेटू शकतो. जर तो मार्गी लागला तर योग्य, मात्र नाही लागला तर पुन्हा सरकारच्या विरोधात आंदोलन होऊ शकतात. अशा वेळी महायुती म्हणून सर्व आमदारांनी एकत्रितपणे लोकांपर्यंत जायला पाहिजे. सरकारचे जे प्रयत्न प्रामाणिक आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, ना की सरकार विरोधात आंदोलन करून लोकांतील जनभावना आहे ती त्याचा उद्रेक आणखी वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोष होता, मात्र त्यांची समजूत काढण्याची भावनाही होती की एकंदरीत सर्व आमदारांनी एकत्रितपणे काम करावं, कारण येत्या काळामध्ये निवडणुका आहेत. निश्चित. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.